खलाने ग्रामस्थांसाठी खुश खबर। खलाने ग्रामपंचायत व खलाने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या विकासासाठी गोरगरीब मायबाप जनतेच्या आशीर्वादानं मी उभा राहणारच। लोकशाहीनं सगळ्यांना अधिकार दिला, परंतु गावातले काही मुठभर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या कामात अडथळे आणताय। तसंच प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस निवडणूक बिनविरोध होणार नाही असं कटकारस्थान करून खलाने गाव कसं बदनाम होईल असे प्रयत्न करताय। अशा लोकांना भगवंत कधीच माफ करणार नाही, परंतु खलाने मायबाप जनतेच्या आशीर्वादानं आणि अधिकारानं मी उभा राहणार आणि माझ्या समोर कोणीही उभं राहिलं तरी मायबाप जनतेच्या आशीर्वादानं मी निवडून येणारच, याबद्दल मला 100% खात्री आहे। मी यापूर्वी देखील खलाने ग्रामपंचायतीसाठी करोडो रुपयांचं काम केलंय। प्रत्येकाच्या सुखदुःखात मी स्वतःच्या परिवाराप्रमाणे खलाने ग्रामस्थांना मी स्वतःचाच परिवार समजतो आणि समजत राहणार। काही अपरिहार्य कारणानं गावात येणं शक्य नसल्यास गावकऱ्यांचे कोणतेही प्रश्न असो, जसे दवाखान्याचे, शाळेचे, पोलीस स्टेशन, RTO तसंच इतर, मी जिथं असेल तिथून फोनद्वारे काम करून अनेक लोकांचे प्रश्न सोडवित असतो। मागील काळात आपण मला संधी दिली त्यावेळी मी करोडो रुपयांचं काम करून गाव विकासमय केलंय। माझ्यावर विश्वास ठेवून जर मला पुन्हा संधी दिली तर मी त्याचं पुन्हा सोनं करेन। खलाने गावाचा पाणी प्रश्न, रस्ते तसंच गटारींच्या समस्या सोडवल्या जातील। खलाने विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नंबर 1 ची अत्याधुनिक रायगड किल्ल्याच्या धर्तीवर रायगड पॅलेस 6 महिन्याच्या आत उभारणी करून शेतकऱ्यांसाठी बी बियाणे, शेतीपूरक अवजारं, खतं, गाई म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज उपलब्ध केलं जाईल। माझे ग्रामपंचायत तसंच सोसायटीचे हे शेवटचे इलेक्शन असेल। त्यानंतर माझी भूमिका फक्त मार्गदर्शनाची राहील। मी जे बोलतो ते करून दाखवतोच, म्हणून तुम्ही मला सेवेची संधी पुन्हा एकदा द्याल याची मला 100% खात्री आहे। आपल्या विश्वासाचं मी सोनं करून खलाने गाव विकासमय करून ग्रामपंचायतीला ISO दर्जा प्राप्त करून महाराष्ट्रातील 1 नंबरची भव्य दिव्य ग्रामपंचायतीची ओळख करून दिली आहे। तसंच खलाने सोसायटी ही महाराष्ट्रात 1 नंबरची विकसित आणि भव्य दिव्य वास्तू म्हणून ओळखली जाईल याची देखील मी ग्वाही देतो। आपला हितचिंतक विजय टाटिया।